मस्तपैकी इथे कांदा आपला कुरकुरीत झालेला आहे. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपण बिर्याणीसाठी किंवा पुलाव जिरा राईसमध्ये वरून जो तळलेला कांदा घालतो तो फ्राय कसा करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो कांदे घेतलेत. तर सुरुवातीला आपण हे कांदे कापून घेऊया आणि कांदे कसे कापायचे ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर सुरुवातीला आपण एक कांदा घेऊया आणि कांद्याचा हा पुढचा भाग कापून टाकायचा आणि हा मागचा भाग सुद्धा काढून टाकायचा आणि त्याची साल काढून घ्यायची. कांदे तुम्ही मध्यम आकाराचे किंवा मोठे कसेही घेऊ शकता. आता ही बाजूला करूया आणि कांद्याचा हा मधला भाग असतो ना तो सुद्धा अलगद काढून घ्यायचा. असा हा भाग. ह्याने काय होतं, आपला कांदा आहे ना तो कापल्यानंतर असा मोकळा होतो. आता याचे दोन भाग करूया आणि याला आता बारीक बारीक उभा कट करायचा आहे. एकदम पातळ करायचा. असा उभा कट करायचा. ते सर्व कांदे चिरून झालेत. आता हे थोडेसे हाताने कुस्करून घेऊया. म्हणजे आता कांद्याचा एक एक भाग एकदम सुट्टा सुट्टा होतो, म्हणून तो मधला पोर्शन काढून टाकायचा. म्हणजे असा कुस्करला की तो मोकळा होतो कांदा एकदम. इथे सर्व कांदा ना मी कुस्करून हे बघा एकदम मोकळा करून घेतलाय. आता आपण हा फ्राय करून घेऊया. इथे मी एका साईडला तेल पण गरम करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडा थोडा कांदा घालूया. एकदम कांदा नाही घालायचा, एकदम थोडा थोडा घालायचा आणि गॅस बारीक करून घ्यायचा. आता आपण गॅस थोडासा मोठा करूया. त्याला थोडं हलवून घेऊया. आता इथे बघा जरा कसं हळूहळू कांदा जसा फ्राय होतो ना तशी याचे ही बुडबुडे आहेत ते कमी कमी होत जातात. सुरुवातीला गॅस बारीक करायचा आणि कांदा टाकून घ्यायचा आणि नंतर 1-2 मिनटं नंतर गॅस मोठा करून तो कांदा फ्राय करून घ्यायचा. थोडा वेळ थांबायचा आणि याला मध्ये मध्ये हलवत राहून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आता इथे आपला कांदा बघा फ्राय होत आलाय. मध्ये मध्ये हलवून व्यवस्थित फ्राय करायचा. आता आपण गॅस बारीक करू आणि हे मध्ये मध्ये थोडं तुम्हाला सफेद भाग दिसेल, पण तो नंतर आपण कांदा काढला ना की थोडा वेळ गरम असतो तर त्याच्यात तो फ्राय होऊन जातो. आता आपण काढून घेऊया. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं, प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपण इथे गॅस बारीक केलेला आहे. आता थोडा थोडा कांदा घालू. आता मी गॅस मध्यम केलाय. थोड्या वेळानंतर मध्यम करायचा
आणि व्यवस्थित मध्ये मध्ये हलवून फ्राय करून घ्यायचा. आता हा पण आपला कांदा झालेला आहे. गॅस बारीक करूया आणि काढून घेऊया. आता याच पद्धतीने राहिलेला कांदा सुद्धा फ्राय करून घेऊया. इथे आपला सर्व कांदा फ्राय झालेला आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे. पण काय करायचं, आपण जेव्हा कांदा कढईतून काढून घेतो तेव्हा मी हा तुम्हाला दाखवायला ठेवला आहे, तर त्याला नंतर असं ना 1-2 मिनिटांनी ना त्याला असं सुटं करून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं. असं आम्ही शेवटचा तुम्हाला दाखवायला ठेवला आहे. असं त्याला असं व्यवस्थित मोकळा करून घ्यायचं, म्हणजे तो कुरकुरीत होतो असं. तर असा मी सर्व कांदा असा मोकळा करून घेतला. तर आता आपण बघूया कांदा आपला किती कुरकुरीत झाला आहे. हे बघा, मस्तपैकी इथे कांदा आपला कुरकुरीत झालेला आहे. आता हा कांदा आपण स्टोअर कसा करायचा, तर जिपलॉकच्या बॅग असतात ना त्या प्लास्टिकच्या, त्याच्यामध्ये भरून तुम्ही वरून सील करून ठेवलात ना तरी फ्रीजमध्ये अगदी 6 महिने आरामशीर टिकतो. 4 महिने 6 महिने तुम्ही केव्हाही पाहिजे तेव्हा काढून वापरू शकता. तर किंवा मग हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा, तसाही ठेवलात तरी चालतो. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा काढून बिर्याणीमध्ये किंवा पुलावमध्ये, जिरा राईसमध्ये, कुठे आपल्याला भाजीमध्ये वापरायचं असेल तेव्हा आपण वापरू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.